नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. शाहरुख खान कोणत्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर आहे? आन्सर आहे झोमॅटो. प्रश्न क्रमांक 23. मोहम्मद सिराज कोणत्या ब्रँडसाठी अँबॅसेडर झाला? आन्सर आहे स्केचर्स. प्रश्न क्रमांक 24. नीरज चोप्रा कोणत्या ब्रँडसाठी अँबॅसेडर आहे? आन्सर आहे ऑडी. प्रश्न क्रमांक 25. श्रद्धा कपूर कोणत्या ब्रँडची अँबॅसेडर आहे? आन्सर आहे युरेका फोर्ब्स. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण आहेत? आन्सर आहे राजेश अग्रवाल. प्रश्न क्रमांक 27. 56वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल IFFI कुठे पार पडला? आन्सर आहे गोवा. IFFI 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ठरला? आन्सर आहे गोंधळ. प्रश्न क्रमांक 29. IFFI 2025 मध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरला? आन्सर आहे स्किन ऑफ यूथ. प्रश्न क्रमांक 30. IFFIच्या इंडियन पॅरोरमा सेक्शनमध्ये कोणत्या मराठी चित्रपटाची निवड झाली? आन्सर आहे आता थांबायचं नाही आणि आणखी 2 मराठी चित्रपट. प्रश्न क्रमांक 31. COP30 संयुक्त राष्ट्र हवामान परिषद कुठे पार पडली? आन्सर आहे बेलम, ब्राझील. प्रश्न क्रमांक 32. COP30 2025चा उद्देश काय होता? आन्सर आहे कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासाला गती देणे. COP म्हणजे काय? आन्सर आहे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज, संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कराराअंतर्गत होणारी वार्षिक जागतिक परिषद. प्रश्न क्रमांक 34. COP29 कुठे पार पडली होती? आन्सर आहे बाकू, अझरबैजान. प्रश्न क्रमांक 35. COP28 कुठे पार पडली होती? आन्सर आहे दुबई, UAE. प्रश्न क्रमांक 36. फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 विजेता कोण ठरला? आन्सर आहे पोर्तुगाल. प्रश्न क्रमांक 37. फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 उपविजेता कोण होता? आन्सर आहे ऑस्ट्रिया. प्रश्न क्रमांक 38. फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 तिसरे स्थान कोणाला मिळाले? आन्सर आहे इटली. प्रश्न क्रमांक 39. फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 यजमान देश कोणता होता? आन्सर आहे कतार. फिफा अंडर 17 वरील तुम्हाला कसा जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. हे सर्व जर वन लाईनर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा एकही प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. प्रश्न क्रमांक 40. फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 स्पर्धेत किती संघ सहभागी झाले? आन्सर आहे 48 संघ. प्रश्न क्रमांक 41. फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला?
आन्सर आहे मॅटियस माईड. प्रश्न क्रमांक 42 फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 सर्वोत्तम गोलकीपर कोण ठरला? आन्सर आहे रोमारियो कुन्हा. प्रश्न क्रमांक 43 फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 फेअर प्ले पुरस्कार कोणाला मिळाला? आन्सर आहे झेक प्रजासत्ताक. फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 स्पर्धा किती वेळा आयोजित झाली आहे? आन्सर आहे 20 वे. प्रश्न क्रमांक 45 फिफा अंडर 17 विश्वचषक 2025 स्पर्धेचा कालावधी काय होता? आन्सर आहे 2 ते 27 नोव्हेंबर 2025. PMOचे नवीन नाव काय आहे? आन्सर आहे सेवा तीर्थ. प्रश्न क्रमांक 47 PMOचे जुने नाव काय होते? आन्सर आहे प्राईम मिनिस्टर्स ऑफिस. प्रश्न क्रमांक 48 PMOचे नवीन नाव कोणत्या प्रकल्पांतर्गत देण्यात आले? आन्सर आहे सेंट्रल विस्टा प्रकल्प. प्रश्न क्रमांक 49 PMOचे नाव बदलण्यामागील उद्देश काय आहे? आन्सर आहे शासनातील सेवाभाव अधोरेखित करणे. प्रश्न क्रमांक 50 PMOचे नाव बदलण्याचा निर्णय कोणी घेतला? आन्सर आहे केंद्र सरकार. प्रश्न क्रमांक 51 महाराष्ट्राच्या राजभवनचे नवीन नाव काय ठरले? आन्सर आहे महाराष्ट्र लोकभवन. प्रश्न क्रमांक 52 हा बदल कोणाच्या मंजुरीनंतर झाला? आन्सर आहे महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत. प्रश्न क्रमांक 53 राजभवनला नवीन नाव देण्याचे आदेश कोणाला दिले गेले? आन्सर आहे राजभवन सचिवालयाला. प्रश्न क्रमांक 54 एअर मुख्यालयात डायरेक्टर जनरल पदाची जबाबदारी कोणी स्वीकारली? आन्सर आहे एअर मार्शल तेजबीर सिंग. वायुसेनेचे सेनापती कोण आहेत? आन्सर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. प्रश्न क्रमांक 56 वायुदल प्रमुख कोण आहे? आन्सर आहे अरमप्रीत सिंग. प्रश्न क्रमांक 57 वायुसेना उपप्रमुख कोण आहेत? आन्सर आहे SP धारकर. प्रश्न क्रमांक 58 वायुसेनेची स्थापना तारीख कोणती आहे? आन्सर आहे 8 ऑक्टोबर 1932. प्रश्न क्रमांक 59 वायुसेनेचे मुख्यालय कुठे आहे? आन्सर आहे मोतीलाल नेहरू मार्ग नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 60 वायुसेनेचे ब्रीदवाक्य काय आहे? आन्सर आहे नभस्पृश दीप्तम. प्रश्न क्रमांक 61 वायुसेनेचे पहिले उड्डाण कधी झाले? आन्सर आहे 1 एप्रिल 1933. प्रश्न क्रमांक 62 वायुसेनेचे सुरुवातीचे नाव काय होते? आन्सर आहे रॉयल भारतीय हवाई दल, रॉयल इंडियन एअरफोर्स. प्रश्न क्रमांक 63 स्वातंत्र्यानंतर भारतीय वायुसेनेचे नाव काय झाले? आन्सर आहे भारतीय वायुसेना. प्रश्न क्रमांक 64 महाराष्ट्राचा नवा DGP कोण आहे? आन्सर आहे सदानंद दाते.
प्रश्न क्रमांक 65. सध्याच्या DGP रश्मी शुक्ला निवृत्ती कधी घेतात? आन्सर आहे 31 डिसेंबर 2025. प्रश्न क्रमांक 66. नवीन DGP पदभार स्वीकारण्याची तारीख कोणती आहे? सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे सर्व तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. यावर नक्कीच प्रश्न विचारला जातो. तर आन्सर आहे 1 जानेवारी 2026. प्रश्न क्रमांक 67. नवीन DGP कार्यकाळ कितीपर्यंत आहे? आन्सर आहे डिसेंबर 2027. जर तुम्हाला या प्रकारचे अजून प्रश्न पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.